इयत्ता 10वी आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 सुरू केलेला आहे. तुमचं पान नंबर 4 संपलेला आहे. आता आपण पान नंबर 5 वरती आलोय. क्वेश्चन नंबर 2 ला आपण आलेलो आहोत. या प्रश्नामध्ये बघा 8 उदाहरणं आहेत. आपल्याला ही सगळीचे सगळे उदाहरणं घ्यावयाचे आहेत. खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. पान नंबर 5 काढा. तुमच्या समोर पुस्तक आहे. प्रश्न बघा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. पान नंबर 5 वरचा प्रश्न, प्रॅक्टिस सेट नंबर 1.1. तुमचा पहिला संग्रह पान नंबर 4 वरती सुरू होतोय. हा प्रश्न आहे पान नंबर 5 वरती. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. हा, तर आता 8 उदाहरण आपल्याला आहेत. आपण चालू करूया. यातलं पहिलं उदाहरण घ्या. क्वेश्चन नंबर 2 वर दुसऱ्या प्रश्नातला पहिला आकडा. प्रश्न क्रमांक टाकायला विसरायचं नाही. सुरुवात करायची आहे. गिवन इक्वेशन्स, दिलेली समीकरणे. लागलीत माझ्या सोबत लिहायचं आहे, मागं राहायचं नाही, कारण तीच योग्य मेथड आहे. मागं राहिले की डबल वेळ जातोय. दिलेली समीकरणे लिहा. लागली शब्द लिहा. दिलेली समीकरणे मराठीमध्ये लिहा. दिलेली समीकरणे सेमीमध्ये लिहा. गिवन इक्वेशन्स काय आहे? 3a प्लस 3a अधिक 3a प्लस 5b इक्वल टू 26. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. याला नंबर द्यायचा आहे 1. नंबर 1. या समीकरणाला नंबर मी 1 दिलेला आहे. दुसरा आहे a प्लस 5b इक्वल टू 22. a प्लस 5b इज इक्वल टू 22. याला नंबर आपण द्यायचा आहे 2. बर, पान नंबर 5 वरील प्रश्न क्रमांक 2 मधला पहिला आकडा फळ्यावर लिहिलेला आहे. आपला पान नंबर 4 वरचा पहिला आकडा संपलेला आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाला आलेलो आहोत. दुसऱ्या प्रश्नामधला पहिला आकडा फळ्यावर लिहिलेला आहे. सुरुवात कशी करायची आहे? तर दिलेली समीकरणे, गिवन इक्वेशन्स. 3a प्लस 5b इक्वल टू 26. a प्लस 5b इक्वल टू 12. आता जर लक्ष द्या, समजून घ्या. आपलं फॉर्मॅट आपण जे काल बघितलं होतं बेसिक, तर काय फॉर्मॅट आहे या प्रकरणाचं? x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हे पाठ नंबर 1 वरती मागच्या लेक्चरला आपलं झालेलं आहे. x अधिक by बरोबर x अधिक by अधिक c बरोबर 0. तुम्हाला नंतर पण मी सांगितलं की या प्रकरणात आपल्याला हे फॉर्मॅट फारसं वापरलेलं नाही, तर त्याच्याऐवजी x प्लस by इज इक्वल टू कॉन्स्टंट असं वापरण्यात आलेलं आहे. आता आपल्या संग्रहामध्ये जी दुसऱ्या प्रश्न 8 उदाहरणं आहेत. 8चे 8 उदाहरणं बघा तुम्ही. तुम्हाला बरोबर चिन्हाच्या पुढे संख्या या प्रकारे दिसते. बघा, तुमच्या समोर पुस्तक आहे. बरोबर चिन्हाच्या पुढे संख्या म्हणजे ax अधिक by बरोबर c या प्रकारचं फॉर्मॅट त्याने आपल्याला संग्रहासाठी ठेवलेलं आहे. त्यामुळं दिलेली उदाहरणं ही ax अधिक by बरोबर c या प्रकारे लिहून घ्यायचे. ax अधिक by बरोबर c. तर या उदाहरणामध्ये चल आहे a, दुसरं चल आहे b. इंग्रजी लिपीप्रमाणे a अगोदर येतं, b नंतर येतं. 26 अक्षर इंग्रजी अक्षर जे आहेत त्यामध्ये a अगोदर येतं, b नंतर येतं. त्यामुळे a अगोदर आहे, b नंतर आहे. 3a प्लस 5b. चल या बाजूला डाव्या बाजूला लिहायचे आहेत. a आणि b हे चल आहे, ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे पाहिजे. इथं आहेच. उजव्या बाजूला संख्या आहे 26. त्याला नंबर मी 1 दिला. तर दुसरं समीकरण लिहिताना a खाली a पाहिजे, b खाली b पाहिजे. a below a, b below b equal to constant below constant. a खाली a पाहिजे, b खाली b पाहिजे, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह पाहिजे, संख्येखाली संख्या पाहिजे. त्याला नंबर 2 द्यायचा आहे. मग संख्या इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 26 आहे, इथं 22 आहे. संख्या किती का असेल तुमच्या आता चल फिक्स झाली. या उदाहरणामध्ये आपल्याला चल आहे a आणि b फिक्स झाले. पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला xy दिले. तिसऱ्या उदाहरणामध्ये xy आहे, चौथ्यामध्ये mn आहे, पाचव्यामध्ये xy आहे, सहाव्यामध्ये xy आहे, सातव्यामध्ये xy आहे, आठव्यामध्ये पण xy आहे. हे चल जे आहेत ते सोडून जे आहेत आपल्याला ते कॉन्स्टंट्स आहेत.
म्हणजे हा 3, 5, 26, इथला 1, 5 आणि 22 हे सगळे स्थिर संख्या आहेत. या पद्धतीने पहिल्याला मांडणी झाल्यानंतर याला 1 नंबर द्यायचा, याला 2 नंबर द्यायचा आणि शक्यतो या बाजूला जे नंबर आहेत ते पूर्ण वर्षभर आपण रोमन आकडे वापरायचे. मग भाग 1 असो किंवा भाग असो, जे नंबर या बाजूला आपण देतोय त्या बाजूच्या नंबरना रोमन चिन्ह वापरावयाचे आहेत, असं आपल्या पुस्तकात त्याने एक अलिखित असं ते संकेत दिलेले आपल्याला की या बाजूला तुम्ही रोमन चिन्ह वापरा. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह आलं पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी झाल्यानंतर ए खाली ए, बी खाली बी, 26 म्हणजे कॉन्स्टंट खाली कॉन्स्टंट, एक्स असेल तर एक्स खाली एक्स, वाय खाली वाय, संख्या खाली संख्या, एम असेल तर एम खाली एम, एन असेल तर एन खाली एन. या पद्धतीने मांडणी झाल्यानंतर तुम्हाला नंबरिंग करायचा 1 आणि 2 हे पहिल्या लक्षात घ्या. हा, तर आता हे सोडवायचं आपल्याला. तुम्हाला गेल्या वर्षी प्रकरण होतं ते मेथड सोडलं तरी चालतंय, त्यात आपण हे मेथड शिकलोय. बघा काय करायचं आहे, या बीचा सहगुणक 5 आहे, बीचा सहगुणक 5 आहे, म्हणजे सहगुणक समान आहे. सहगुणक समान करणे पद्धत तुम्हाला 9वीला झालेली. सहगुणक समान करणे किंवा एका चलाची किंमत दुसऱ्यामध्ये भरणे ही 9वीची पद्धत आहे, पण शक्यतो आपण आता हे सहगुणक समान करण्याची पद्धत वापरावयाची आहे. तर हे 5 आणि हे 5, बीचा सहगुणक समान आहे. आता समान असल्यानंतर तुम्हाला 2 नियम आहेत. चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची. बघा लक्षात घ्या, चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची. कुठेतरी लिहून ठेवा की सहगुणकांची चिन्ह समान असतील तर वजाबाकी करणे आणि चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करायची. का तर ते कॅन्सल झालं पाहिजे. आता जर आपण इथं बेरीज केली तर 5 आणि 5 10 झाले, कॅन्सल झालं नाही. तुझा वजाबाकी केली तर हे चिन्ह बदललं, अधिक 5 वजा 5 0 झालं. आपल्याला ते पण घालवायचं आहे, म्हणजे त्याचा जो सहगुणक आहे तो 0 करायचा आहे. या बीचा सहगुणक 0 झाला तर बी नाहीच झालं. म्हणून तुम्हाला नेहमी काय सांगितलं, जर चिन्ह समान असतील तर वजाबाकी करणे आणि चिन्ह भिन्न असतील तर बेरीज करणे. Here signs are similar, therefore take subtraction of 2 equations. If signs are different, then take addition. Plus minus, take addition. Minus plus, take addition. Plus plus, take subtraction. Minus minus, take subtraction. चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची. म्हणजे तुम्हाला काय वाक्य लिहिलं पाहिजे, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, हे मराठी वाक्य लिहा. मराठीत लिहा समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. इंग्रजीमध्ये लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. बाल लवकर जॉईन व्हायचं आहे. लिंक किती वाजता आली बघा. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 फ्रॉम 1. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. आता सहाय्याचं लिहून घ्यायचं. 3a plus 5b is equal to 26. 26 आणि काय तुमचं आलेलं आहे, a plus 5b is equal to 22. 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. आपण करतोय वजाबाकी. इथं वजा चिन्ह लिहायचं. वजा चिन्हाचा नियम तुम्हाला माहित आहे, तुम्ही नवीन शिकलेला आहात. हे वजा चिन्हामुळे पुढली चिन्ह बदलतात. प्लस मायनस होणार, या प्लस मायनस होणार, या प्लस मायनस होणार. या ए ला चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे ते मायनस झालं. या 5 ला चिन्ह प्लस आहे ते मायनस करायचं. या 22 ला चिन्ह प्लस आहे ते मायनस केलं. तर खाली आपण हे रेख मारली. या 5b ला 5b गेली म्हणजे काय झालं, 0 झालं. 0 प्लस 0, 5b 0, बाय प्लस 5b मायनस 5b इक्वल 0. 5 वजा 5 0 झालं. आता हे चिन्ह आपण विसरायचं, हे चिन्ह विचारात घ्यायचं. अधिक 5 वजा 5 म्हणजे 0. 5b मायनस 5b 0. इथं 1 आहे, 1 3 1 गेला 4, 4a. इथे किती आलं, 4a आलेलं आहे. 3 - 1
त्या एच्या मागे काय नाही म्हणजे किती आहे? एक आहे. तिला एक गेला 4 उरला, 5 बिला 5 बी कॅन्सल झाले. या बाजूला किती आले? 26 मधून 22 गेले, 4 राहिले. 26 - 22 इक्वल टू 4. 26 - 22 म्हणजे 4. शंका असेल तर मला तात्काळ विचारायचं आहे, काही डोक्यात ठेवायचं नाही. जे काय तुम्हाला समजत नाही ते ताबडतोब विचारायचं. देअरफोर म्हणून 4a इज इक्वल टू 4. 4a बरोबर 4. वापरावं नका. आता हे समीकरण आहे एका चलातलं झालं. इथं फक्त एकच चल आहे, बी चल नाही झालं. बी चल आपण 0 केलं, इकडं कॅन्सल केला आपण बी चल. त्यामुळं या ठिकाणी राहिलं चल फक्त ए, म्हणजे हे एका चलातील समीकरण तयार झालं. कसं सोडवायचं? या ठिकाणी प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं, इंटू असेल तर अपॉन करायचं, अपॉन असेल तर इंटू करायचं. इथे 4 गुणिले ए आहे, गुणिले इंटू ते भागिले होणार इकडं. म्हणजे काय आलं? दोन्ही बाजूला आपण काय करायचं? 4 न भागायचं, खाली वाक्य लिहायचं. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 4. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 4. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 बोला. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 4. बघा बरं डिस्टर्ब झालं का नाही? डिवायडिंग बोथ साइड्स बाय 4. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू. आपण दोन्ही बाजूला 4 भागतोय. मला खाली यायचं 4 ने भागल्यानंतर इकडे राहिलं फक्त ए. या बाजूला काय आलं? 4 भागिले 4. म्हणजेच काय आलं? या बाजूला आलेलं आहे 1. देअरफॉर ए इज इक्वल टू 1. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू. ए बरोबर 4 भागिले 4 किती आलं? ते 1 आलं. त्या पायऱ्या आपण मनाने लिहितोय. एखादी पायरी वाढली तरी चालते, काय अडचण नाही. काय हे काय ऍक्टिव्हिटी नव्हे, कृती नाही आपल्याला. आता काय करतो आपण? ही किंमत 1 मध्ये किंवा 2 मध्ये कुठेही भरा. आता या ठिकाणी बघा कसं निवडायचं आपण ते पण तुम्हाला मी सांगतो. किंमत कुठं भरायची? जिथं सगळीकडे प्लस चिन्ह आहे त्याच शक्यतो किंमत भरायची. आता प्लस चिन्ह इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे. या समीकरणामध्ये इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे. तर तुम्ही इथं भरली तर चालते, इथं भरली तर चालते. बोला. इथं 3a मायनस ए म्हणजे 1 वजा होणार का नाही त्याच्यातनं? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. 3a मायनस ए म्हणजे काय पाहिजे तुमचं इथं? बरोबर आहे. ते किती पाहिजे मग? 2 पाहिजे नाही का? 2a. हा 2a पाहिजे. ठिकाणी आपलं काय पाहिजे? 2a पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हे पुढे सगळं अशा पद्धतीनं तर 2 करून घ्या. बरोबर. हे तुम्हाला म्हटलं काय शंका असेल तर ताबडतोब विचारत चला. 3a मायनस ए म्हणजे काय झालं? 2a पाहिजे. वजा झालेलं त्या ठिकाणी वजा झालेलं आहे. 3a मायनस ए म्हणजे 2a. त्यामुळं 2a इक्वल टू 4 आले. 2a बरोबर 4 आलं. समीकरणात दोन्ही बाजूला 2 ने भागायचं. 4 भागिले 2 आले आणि 4 भागिले 2 म्हणजे काय आलं? 2 आलं. 4/2 is 2. आता ही किंमत 1 किंवा 2 मध्ये भरायची. आता सोपी आकडेमोड कुठं आहे? सोपी आकडेमोड आहे की समीकरण 2 मध्ये. ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये भरूया. तुम्ही खाली लिहा, आडवं लिहू नका. तुमच्या वय जागा शिल्लक असेल तरी सुद्धा स्टेप बाय स्टेप खाली लिहा. होय, पुढे लिहू नका. तुमच्या वय जागा शिल्लक असेल पण पुढे खाली लिहा. ही किंमत समीकरण 2 मध्ये भर. कसं वाक्य लिहायचं? पुटिंग. पुट म्हणजे ठेवणे, भरणे. पुटिंग काय तुमचा या ठिकाणी? ए इक्वल टू 2. ए बरोबर 2. इन इक्वेशन कोणत्या समीकरणामध्ये? दुसऱ्या. इन इक्वेशन 2 मराठीमध्ये काय लिहायचं? ए बरोबर 2 ही किंमत. ए बरोबर 2 ही किंमत समीकरण कुठं भरायची? 2 मध्ये. ही किंमत समीकरण 2 मध्ये भरू. समीकरण 2 मध्ये भरू. हे वाक्य लिहायचं आहे, विसरायचं नाही. म्हणून माझ्यासोबत तुम्हाला लिहा पडलं, कारण मला लिहायला वेळ लागत असते. त्यामुळे तुम्हाला पण त्या वेळेमध्ये लिहून होत असते. आणि दुसरं समीकरण लिहून घ्या. काय आहे? a प्लस 5b.
ए अधिक 5b बरोबर किती आहे ठिकाणी तर 22 आहे. ए प्लस 5b इक्वल टू 22. दुसरं समीकरण आपण हे लिहून घेतलं. ए अधिक 5b बरोबर 22. इकडं म्हणून चिन्ह करा. therefore तुमच्याकडे ए 2 आहे. 2 प्लस 5b इज इक्वल टू 12. 2 अधिक 5b बरोबर 22. एच किंमत 2 धरून म्हटलंय मग एच्या ऐवजी 2 लिहायचं. एच्या ऐवजी 2 लिहिलं प्लस 5b 22 आहे. आता बघा या ठिकाणी तुमचं हे एका चलातील समीकरण तयार झालं. दिस इज द इक्वेशन इन वन व्हेरिएबल. पण क्रिया कुठली आहे प्लस आहे. या बाजूला काय होणार त्याचं मायनस होणार. हे 2 जे आहे ते या बाजूला मायनस होणार वजा होणार. ते लिहायचं मग काय सबट्रॅक्टिंग 2 ऑन बोथ साइड्स. सबट्रॅक्टिंग आपण काय करतोय 2 वजा करतोय. सबट्रॅक्टिंग 2 ऑन बोथ साइड्स. आपण दोन्ही बाजूतून 2 वजा करतोय. हे वाक्य मराठीत कसं येणार समीकरणाच्या दोन्ही बाजूतून काय करणार आपण 2 वजा करू. दोन्ही बाजूतून 2 वजा करू. आता दोन्ही बाजू 2 वजा करूया. इकडे वजा केल्यावर कॅन्सल झाली. therefore 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. आपण 2 वजा केलं. 2 वजा केल्यामुळे इथले 2 निघून गेले. राहिला 5b. 5b इक्वल टू या बाजूला पण वजा 22 वजा 2 म्हणजे काय आलं 5b इज इक्वल टू 5b बरोबर 22 मधनं 2 गेल्यावरती 20 राहिले. आता बघा हे अजूनही सिंगल व्हेरिएबल आहे पण 5 गुणिले येतं 5 न भागायचं. अशी पायरी लिहायची. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 5. डिवायडिंग बोथ साइड्स बाय 5. दोन्ही बाजूला आपण 5 न भागूया. बोथ साइड्स बाय 5. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 5 ने भागू. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 5 ने भागू. बर आता आपण 5 न भागूया. मग काय येणार या बाजूला b राहिले. या बाजूला काय आलं 20 भागिले 5 आलं. 20 ला 5 न भागलं काय आलं तर 4 आलं. 5 × 20. तुम्हाला a चं उत्तर 2 आलेलं आहे. b चं 4 आलेलं आहे. उत्तर कसं लिहायचं आहे आन्सर मगाशी लिहिले तसं उत्तर लिहायचं खाली. तुम्ही याच्या खाली हे लिहिले त्याच्या खाली उत्तर लिहा. आन्सर गोल कंसामध्ये ए बी. तुमचे अक्षर काय आहेत ए बी आहेत. इथे एक्स वाय लिहून चालणार नाही बघा. इथे एक्स वाय लिहून चालणार नाही. आपल्या उदाहरणात काय आहे तर ए बी. इथे आपल्याला ए बी लिहावं लागेल. ए बी इक्वल टू ए बी बरोबर काय आहे पुढच्या बाजूला ए तुमचं काय आलेलं आहे 2 आलेलं आहे. बी काय आलेलं आहे 4 आलेलं आहे. पुढचं काय लिहायचं तुमच्या पुस्तकात लिहायचं कसं लिहायचं पुढचं वाक्य इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. is the solution of given equations. ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे गिवन इक्वेशन्स. असं शेवट करायला तुमचे पूर्णच्या पूर्ण मार्क या ठिकाणी आपल्याला येणार. कुठेही तुमचा अर्धा सुद्धा मार्क जाणार नाही अशी मला खात्री आहे. आणि हेच तुमच्या सरांना दाखवा असं असं सोडवलंय म्हणून. आणि यामध्ये काय चुका कुठे निघतायत क्या काय आहे विचारा तुमच्या सरांना. कुठं डिवायडिंग बोथ साइड्स बाय 4. कुठं खबर फाईल केली आपण 4 डिवायडिंग इथलं बाय 4. हा इथं मगाच राहिले ते ना. होय हा हा हे मगाचं 4 तसंच राहिले बघा. हे फोन आहे ते 2 करा. मगाचं 4 जे आपण म्हटलं तर तसंच राहिलेलं आहे ते 2 पाहिजे. बस बघा काय शंका आहे का बघा. आता दिलेले समीकरण आपण लिहून नंबर दिले. हा ती सबट्रॅक्टिंग 2 केलंयस का नाही इकडच्या बाजूला हा तिकडे नाही इकडच्या बाजूला. बर हा हे 2 तिथं मग लिहायची होती का डायरेक्ट 22 मधनं -2 केलं. काय कसंही चालतंय. मी माझ्या पद्धतीनं व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करतोय आहे का नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता. तुमच्या शाळेमध्ये शिकवून झाला असेल त्या पद्धतीने लिहा जेणेकरून मार्क आपल्याला पैकीच्या पैकी यावे. यासाठी मी अतिशय
बारकाव्यानं तुम्हाला शिकवत असतो, बारकाव्यानं लिखाण सांगत असतोय. कारण मला 10वीला गणितला 150 पैकी 148 मार्क्स आहेत. आता तुमच्या वेळेला तुम्हाला वर्गात तसं सांगितलं असेल तर त्या पद्धतीने लिहा, त्याला माझा काही विरोध नाही. मी घेताना अतिशय डिटेलमध्ये डीपमध्ये घेत असतोय क्लासमध्ये घेताना. तुम्ही तुमचा मार्ग शाळेचा तुम्हाला वाटलं हो शाळेत सांगितलं त्या पद्धतीने वापरू शकता. आपलं हे काय ज्यादा झालेलं चालतं, कमी काय मी करून देत नाही. माझ्या उत्तरामध्ये कमी काय होत नाही. जितकं आपल्याला जास्त डिटेलमध्ये लिहितं तितकं आपण लिहित असतोय. शंका विचारा जरूर. ते आपण लिहून घेतलं, पुन्हा काय ठरवलं की इथं वजाबाकी करू, वजाबाकी केली, चिन्ह बदलली, आपण पुढे स्टेप्स लिहित आलो. प्रत्येक स्टेप डबल चेक करायला पाहिजे. पण काय वेळा तुम्ही जॉईन लेट झाला की मला डिस्टर्ब होतो, त्यामुळे फळ्यावरती पुन्हा चुकलं जातं. त्यामुळे मगाशी आपण 3 वजा 1 4 लिहिलं होतं. कोणतं त्यावेळी जॉईनिंगचं असतं इकडं तिकडं. तुम्ही ते विधिक आलेलं जॉईन करत चला, म्हणजे डिस्टर्ब होत नाही ते. 2 आपण हे 2 न भागलं, डिवायडिंग बाय 2, 2 न भागलं 2 आलं. ही किंमत 1 मध्ये भरा, 2 मध्ये भरा, कुठेही भरा, तुमचं उत्तर चुकत नाही, बरोबरच येत असते. मग आपण ही किंमत 2 मध्ये भरली, 2 लिहून घेतलं, याच्या ऐवजी 2 लिहिलं. इथं प्लस होते, आपण मायनस केलं, वजा केलं, लिहिलेलं आहे आपण त्या ठिकाणी. 20 उरले. पुन्हा हे 5 into b आहे, 5 गुणिले b आहे म्हणून 5 न आपण भागलं. भागल्यानंतर 20 भागिले 5 न 4 आलं. खाली उत्तर आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. तुम्ही सरांनी दाखवा. आपलं हे तुमच्या शाळेपेक्षा ज्यादा असलेला काय प्रॉब्लेमच नाही. तुमचं उत्तर हेच आलेलं आहे. काय असतील ते 3 पैकी 3 मार्क तुम्हाला या ठिकाणी देण्या वाचून पर्याय नाही दिले जातील तुम्हाला तपासणाऱ्यांच्याकडून. ठीक आहे, थांबूया आपण. उद्या पुढची उदाहरणं उद्या घेऊ.